सेकंड बॉल आपण पाहतो सूरजचा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूची फेकी पाहायला मिळाली. सूरजची खूप चांगली सुरुवात करून देत असताना पोशीर संघाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलाय. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मॅचला सुरुवात यावेळेस आपण तिसरा चेंडू पाहू शकाल. सलगचे 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 3 चेंडू आपण पाहतो निर्धाव पाहायला मिळतील. यावेळेस आपण एक धाव निश्चितच कमावली जाईल. सलगचे 3 निर्धाव चेंडू तदनंतर चौथ्या चेंडूवरती आलेली एक धावेने धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल. ते वंजारपाडा टीमचे सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहतोय. फर्स्ट राऊंड मध्ये दोन्ही संघाने विजय संपादन केल्यानंतर आता एकमेकांविरुद्ध फाईट करण्यासाठी पोशीर विपक्ष वंजारपाडा अशी लढत प्रत्येक स्ट्रायकर वरती पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 5व्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला चेंडू परंतु पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. स्टेप आउटचा नो चेंडू आपण पाहतोय. फ्रीची संधी आता प्रत्येकला असेल. चांगली गोलंदाजी परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडू पाहायला मिळेल. यस फ्रीट कायम असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट करत असताना हा नो चेंडू पाहायला मिळेल. पंच आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना आजच्या दिवसामध्ये चांगली पंचगिरी साकारतायत. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळतोय. नो चेंडू होता. फ्रीची संधी होती परंतु बॅट अँड बॉलचा तितपत चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही. मोठ्या फटक्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला नाही. एकच धावफलकावरती अडवत असताना धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या ओव्हर मधील आता लास्ट बॉल पॉवर प्लेचा षटक सूरज हाताळत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी अक्षय स्ट्रायकर वरती. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती दांडी गुल करत असताना पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहतो. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सूरज गोलंदाजी मार्कवरती आला. पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावा अवघ्या खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट आली माघारी अक्षयची. सलामीला गेलेला फलंदाज बाद झाला अक्षय. तदनंतर नवीन फलंदाज डावकुरे हाताचा अनिकेत वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचलाय. पंचांना विनंती असेल कुठलाही जास्तीचा विलंब न लावता लगेच मॅचला सुरुवात करा.
जेवढा सामना स्पीडअप करता येईल तेवढा करा. सेकंड ओव्हर साठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत आहेत. रोहित सलामीला गेलेला प्रत्येक ऑन स्ट्राईक आहे. रोहितच्या पहिल्या बॉल वरती फटका आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा येतील. ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती वंजारपाडा टीमला तेच मोठे फटके आता इथून प्रत्येकच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे ते प्रत्येक स्ट्रायकर वरती रोहितच्या या सेकंड ओव्हर मधील पहिल्या बॉल वरती आलेला चौकारने धावफलक 8 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. लेग एसटी मिस करत असताना चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने 9 आकडा धावफलकावरती. प्रत्येक स्ट्रायकर वरती आहे. थोडासा दबाव असेल गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील पंचांकडे केली जाते. नक्कीच आपण पाहतो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित असतील प्रत्येक. अनिकेत साठी पारितोषिक आहे. समीर विर्ले आणि दीपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल अनिकेतला जर का चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक लगावली तर. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. प्रत्येक सलामीला गेले. जबाबदारी आहे वंजारपाडा टीमची त्यांच्या खांद्यावरती. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात परंतु एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती. 4 धावून धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूवरती रोहितने खर्च केलात 8 धावा. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. धावफलक 13 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो प्रत्येकच्या बॅट मधून वाईडिश लॉंगॉनला फटका येतोय. दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. सलामीला गेलेला प्रत्येक विचार केला प्रत्येकचा तर प्रत्येक मॅच मध्ये वंजारपाडा टीम साठी चांगली सातत्यानं कामगिरी करणारा हा खेळाडू. सलामीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्या जबाबदारीला यशस्वीरित्या पार पाडत असताना पाहायला मिळेल. षटकार येईल. 6 धावा. 6 धावेने 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 15 धावा खर्च करत असताना रोहित. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता निश्चितच होईल. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक 19 या आकड्यावरती. दोन्ही टीमसाठी अगदी आपण पाहतोय विशेष मॅच, तेवढीच महत्वपूर्ण मॅच. अवलेस आता जेलबादची संधी, रोहित संधी दिली होती सूरजने रोहितला. अगदी वेगानं धावत आला, चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु जेल पकडता आली नाहीये. कदाचित हा प्रयत्न सूरजने केला असता तर जेल झाली असती, हादरा लागला असता वंजारपाडा टीमला. परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल प्रत्येक. जीवदान मिळाले प्रत्येकला. अजूनही उर्वरित या फर्स्ट इनिंग मधील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंपायर साठी देखील पारितोषिक आले. दोन्ही अंपायरने जर का डान्स केला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. रोहन डांगरे यांच्याकडून अंपायर साठी पारितोषिक असेल. डान्स जर केला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. विनंती असेल पंचांना सामना स्पीडअप करायचा. धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही या फर्स्ट इनिंग मधील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सलामीला गेलेला प्रत्येक आपण पाहतोय स्ट्रायकर वरती, त्यानंतर वन डाऊनला त्याच्या सोबतीला गेला अनिकेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे पाहायला मिळेल, किती धावसंख्येचं आव्हान उभं राहील पोशीर संघासमोर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नवनीश तयार होतोय. यावेळेस आपण पाहतोय प्रतीकच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. नवनीशचं स्वागत षटकारानं करत असताना पाहायला मिळेल. हा फलंदाज जास्तीत जास्त काल जर का पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिला तर खरंच वंजारपाडा टीम साठी चांगली धावसंख्या उभारू शकतो. मोठ्या फटक्यांसाठी त्याची ओळख येतो प्रतीक. मात्र पहिल्याच चेंडूवरती हावी होत असताना पाहायला मिळाला. 6 धावेने धावफलक उंचावत असताना जाऊन पोहोचलंय 26 या आकड्यावरती. वैयक्तिक 7 चेंडू 22 धावसंख्येवरती खेळत असताना प्रतीक. चांगली फलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत डायरेक्ट हिट आपण पाहतोय. प्रतीक डेंजर झोन कडे धावत होता. यस, आपण पाहतो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती. 2 धावसंख्येच्या मदतीने चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च करीत असताना नवनीश पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा संधी आली होती. सूरजने यावेळेस चुकी केली म्हणायला हरकत नाही. नक्कीच एक धाव येईल. वारंवार दिलं जाणाऱ्या प्रत्येकाला जीवदान कितपत मागात ठरणार पोशीर संघासाठी. 29 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल नवनीश. धावफलक 29 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हातानं. यस, आपण पाहतोय अनिकेत मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. स्वतः क्रीज मधून बाहेर निघाला. हलकीशी लिडिंग एज, हलकीशी कडा होती. जेलबादच्या स्वरूपात हद्र क्रमांक 2 वंजारपाडा टीमला पाहायला मिळेल. अनिकेत बॅक टू द डगआउट झालेत. धावफलक 29 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
निखिलच्या बॅट मधून आपण पाहतोय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. थोडीशी जागा बनवली त्यानंतर गोलंदाजाच्या या चेंडूवरती प्रत्युत्तर केलं. हल्ला चढवत असताना 6 धावा. सेकंड डाऊन साठी गेला निखिल. स्ट्राईक जशी संधी मिळाली तसे लगेच संधीचं सोनं करत असताना 6 धावा. 6 धावेनं धावफलक 35 या आकड्यावरती. पोशीर संघासमोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. सुरुवात केली होती सूरजने, असं वाटलं होतं कुठेतरी कमीत कमी धावसंख्येवरती थांबवलं जाईल. अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर रोहितचं षटक पाहिलं 16 धावसंख्येचं. त्यानंतर नवनीश आपण पाहतोय अद्यापपर्यंत 14 धावा खर्च करत असताना 15 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. उर्वरित अजूनही या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिलच्या बॅटमधून आपण पाहतो षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 35 आकड्यावरती. उर्वरित आता या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉलवरती फटका लॉंग ऑनला रोहित. एक टप्प्याकरी चेंडूची फील्ड फेकी तोपर्यंत एक धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेने या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक एका धावेने जाऊन पोहोचलंय ते 36 या आकड्यावरती. उर्वरित आता फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट 6 बॉलचा खेळ बाकी असेल. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. विनंती असेल पंचांना कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका, लगेचच सामना स्पीडअप करा. नवनीतचं आपण हे षटक पाहिलं 16 धावा संख्येचं. जसं रोहितने 16 धावा खर्च केला तशाच नवनीशने देखील 16 धावा खर्च केल्या. नक्कीच एक विकेट कमावली, परंतु 16 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. धावफलक 16च्या मदतीने जाऊन पोहोचलं ते 36 या आकड्यावरती. निखिलने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर निखिल गोमारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिक कमावण्याची संधी आहे. निखिलला स्ट्राईक देखील आहे. आता त्या संधीचा कितपत फायदा उचलणार हे आपण पाहूया. निर्णायक षटक आपण पाहतोय. या निर्णायक षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जीवन येतात. निर्णायक 6 चेंडू जीवनच्या हातामध्ये. या 6 चेंडूवरती डिसाइड होईल किती धावसंख्येचं आव्हान उभं राहील पोशीर संघासमोर. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 36 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वंजारपाडा टीमची जमेची बाजू पाहिली तर पॉपिंग क्रीज मध्ये सलामीला गेलेला फलंदाज प्रत्येक नॉन स्ट्राईक एंडवरती सुरक्षित पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती निखिल. निखिलच्या बॅटमधून यावेळेस फटका दर्जेदार आहे. भरपूर उंची गाठली. क्षेत्ररक्षक रोहित अंदाज बांधतायत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. एक बेक थ्रो लगावला जाईल वंजारपाडा टीमला. यावेळेस आपण पाहतोय जीवनच्या पहिल्या चेंडूवरती जलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल ती निखिलची. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील निखिल. नवीन फलंदाज कपिल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. वैयक्तिक 7 धावा कमावल्यानंतर बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील निखिल. नवीन फलंदाज कपिल स्ट्राईक एंडवरती पोहोचतात. चांगली सुरुवात या शेवटच्या षटकामध्ये करत असताना जीवन. धावफलक 36 या आकड्यावरती. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस कपिलच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. फलंदाज वंजारपाडा टीमच्या पावलांमधून सेट होऊन जातात. जसं कामगिरी केली निखिलने तशीच कपिल देखील आपण पाहाल. गेल्या लगेच षटकार लगावला. कॅप्टनने सांगून पाठवलंय आपल्याला षटकार चौकार पाहिजेत. जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. पोशीर संघासमोर मोठं आव्हान उभं करायचंय.
यावेळेस आपण पाहतो आणखी एक दर्जेदार फटका. आता मात्र सूरज जेल खाली येतील, कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल. एक षटकार लगावल्यानंतर आपण पाहतोय जेलबादच्या स्वरूपात कपिलला देखील माघारी यावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचलं 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कपिल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, एक षटकार लगावला, चांगली कामगिरी करून माघारी परतलाय. धावफलक 42 या आकड्यावरती. जीवन पुन्हा तयार होईल. नवीन गेलेला फलंदाज विशाल स्ट्रायकर एंडवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात झेल हवेमध्ये. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. चांगली कामगिरी पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलक थांबलाय ते 42 या आकड्यावरती. चांगली कामगिरी करत असताना जीवन पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये आले, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये आपण पाहतो जेलबादच्या स्वरूपात 2 विकेट माघारी आल्या. 6 धावा अद्यापपर्यंत 4 चेंडूवरती खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. जीवन उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण जर का पोशीर संघाचा लक फॅक्टर बघितला तर प्रतीक स्ट्रायकर एंडवरती पोहोचू शकला नाही. त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, तो नॉन स्ट्रायकर एंडवरती थांबला. चांगली मॅच आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी, अगदी अनुभवाने गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. मोठा फटका खेळायचा होता. कार्पेट लेवलने आलेली एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला 43 या आकड्यावरती. आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल साठी आपण पाहतो सलामीला गेलेला फलंदाज प्रतीक स्ट्रायकर वरती आहे. पावलांमध्ये मधून त्यांचे पाठीराखे अपेक्षा ठेवून एक षटकार तुझ्या बॅटमधून यायला हवा. शेवट गोड करता येईल का प्रतीकला, याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा. लास्ट बॉल वरती कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित आहे. एकदा विकेट कंप्लीट झाली आहे. एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 44 या आकड्यावरती. विजयासाठी गरज असेल 45 धावसंख्येची पोशीर संघाला. तदनंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. श्री 11 कोल्हारेवाडी विपक्ष खांडस या संघादरम्यान बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच टॉक्स बॉक्स कडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा टॉस केला जाईल.
खांडस टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. तर विनंती असेल श्री 11 कोल्हारेवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या. लगेचच सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनंती असेल तसेच पोशीर टीमच्या फलंदाजांना की आपण देखील आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने लगेचच रवाना करायचे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. वंजारपाडा टीमचं फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहाल चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 44 धावा धावफलकावरती जोडण्यात यशस्वी झाली वंजारपाडा टीम. 45 धावसंख्येचं आव्हान पोशीर संघासमोर पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सुजित दादा कोलंबे यांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. खांडस विपक्ष श्री 11 कोल्हारेवाडी टीमचा अगेन्स्ट आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल. सलामीची जोडी पोशीर संघाची मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. नवनीश आणि सूरज ही सलामीची जोडी आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय खांडस संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय श्री 11 कोल्हारेवाडी टीमला. दोन्ही टीमला विनंती असेल आपले खेळाडू कुठे बाहेर गेले असतील तर त्यांना कॉल करून लगेचच बोलवून घ्या. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. चालू सामन्याला सुरुवात केली जाईल. इथून सेकंड इनिंगला बनवायच्या 45 धावा विजयासाठी पोशीर संघाला. 45 धावसंख्येचं आव्हान वंजारपाडा टीमचं पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वास तयार होत आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे पोशीर संघाची. सूरज आणि नवनीश ही जोडी स्ट्रायकर एंडवरती नवनीश पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडवरती सूरज. मॅचला सुरुवात केली जाईल. 45 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये आलेत विश्वास. विश्वासच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा. फील्ड देखील जाई आपण पाहतोय. तोपर्यंत धावल्या गेलेल्या या 3 धावा 3 धावेनं सुरुवात पाहायला मिळेल. करत असताना पोशीर टीमसाठी नवनीश धावफलक ओपन झालाय पोशीर संघाचं 3 धावेनं. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील सूरज. भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. त्याच अनुभवाच्या जोरावरती आता फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा तयार विश्वास. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आपण पाहतोय. जेलची संधी. कपिल कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जेलबादच्या स्वरूपात हद्रा क्रमांक 1 आपण पाहतोय. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील सूरज. चांगली सुरुवात विश्वासच्या माध्यमातून. कॅप्टनने दाखवलेला विश्वास आपण पाहतोय. विश्वासवरती खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 धावा नक्की झाल्या. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट माघारी आली आहे पोशीर संघाची. नवीन फलंदाज बंडाऊनच्या भूमिकेत उत्तम पोहोचले स्ट्रायकर वरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या चेंडूवरती येईल. एका धावेनं 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित
पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे पॉवर प्लेचं षटक घेऊन विश्वास चांगली कामगिरी अद्यापपर्यंत करत असताना थोडंसं थांबलंय विश्वास. 4 धावा धावफलकावरती उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवनीश आपण पाहतोय स्ट्रायकरवरती मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सातत्यानं वंजारपाडा टीमसाठी खूप चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज विश्वास गोलंदाजी मार्कवरती आता चांगली गोलंदाजी करतोय. 4 धावा नक्कीच खर्च केल्यात. 4 चेंडूवरती एक मौल्यवान विकेट कमावली. चौथा निर्धाव चेंडू पाहिला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय अनिकेत पायाने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. 6 धावा धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती जोडल्या. 45 धावसंख्येचं आव्हान आहे पोशीर संघासमोर. यावेळेस आपण पाहतोय टप्पा बदलल्यानंतर आपण पाहतो बाहेर निघणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केला. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अडवतील. अतिरिक्त धावेने 7 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल नवनीश स्ट्रायकर एंडवरती. यावेळेस नवनीशच्या बॅट मधून भरपूर उंचावरती चेंडू. कपिल अंदाज बांधतोय. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडेल. चांगला झेल अगदी चांगला झेल पाहायला मिळेल. कपिल खूप चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज माघारी पाठवलेत. चांगली गोलंदाजी आपण पाहिली विश्वासची. तब्बल 2 विकेट त्या पण महत्वपूर्ण विकेट आपण पाहिला. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज माघारी आले. सूरज आणि नवनीश त्यानंतर 1 डाऊनच्या भूमिकेत गेला उत्तम. आता सेकंड डाऊन आपण पाहाल नितीन. 2 फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित अजूनही विजयासाठी 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज विजयासाठी पोशीर संघाला अजूनही पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आलेत. अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. मंचाला सलामी टोकणारा षटकार पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. अक्षय गोलंदाजी मार्क वरती आला. अक्षयचं स्वागत षटकारानं करत असताना 6 धावेने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. तेरा धावा धावफलकावरती अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती विकेट करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा संधी होती. यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. अजूनही 30 धाव संख्येची गरज आहे. इथून चांगले प्रयत्न राहिले पोशीर संघाचे तर विजयाच्या समीप जाऊ शकते पोशीर टीम. अजून भरपूर संधी त्यांच्याकडे देखील उपलब्ध आहे.
यावेळेस उत्तमच्या बॅट मधून डिपेक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका येतोय. उत्तम पोशीर संघासाठी उत्तम कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. 4 धावा 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. आता गरज असेल विजयासाठी 26 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये विश्वासने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. तदनंतर अक्षयकडे गोलंदाजी सोपवली. तदनंतर आपण पाहाल तर अक्षय अद्यापपर्यंत 12 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. धावफलक 19 या आकड्यावरती. उत्तमच्या बॅट मधून अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. नितीन त्याच्या साथीला आहे. त्यालाही माहिती आहे जर का उत्तमच्या बॅट मधून धावा येतात तर पॉपिंग क्रीज मध्ये त्याची विकेट टिकून राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. स्वतःकडे आता स्ट्राईक आली आहे. नितीन स्ट्रायकर एंडवरती. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती 25 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. गुडलॅक स्पॉट वरती चेंडू बदलल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. बऱ्याच टायमानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस नितीनच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. षटकारानं शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 26 या आकड्यावरती. अजून आता येणाऱ्या 12 चेंडूवरती बनवायच्यात 19 धावा. 12 चेंडू 19 धावसंख्येचं समीकरण आपण पाहू शकाल. आता पोशीर टीम साठी खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे उत्तम आणि नितीनच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. विचार केला अक्षयच्या या षटकाचा तर तब्बल 19 धावा खर्च केल्या. खूप मागडे षटक वंजारपाडा टीमसाठी पाहायला मिळालं. अक्षयचं खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अजून या मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूवरती 19चं समीकरण पोशीर संघासाठी. पंचांना विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच मॅचला सुरुवात करा. विनंती असेल लगेचच मॅचला सुरुवात करा. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 19 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 19चं समीकरण आपण पाहतोय. उत्तम स्ट्रायकर एंडवरती आहे. या वेळेस आपण पाहतोय कपिल चांगली गोलंदाजी करत असताना अकोट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी गोलीच्या वेगानं चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात करत असताना पाहायला मिळेल कपिल. कपिल देखील वंजारपाडा टीमसाठी खूप महत्वपूर्ण खेळाडू ठरलाय. 2 झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. 1 धावेने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय.
यावेळेस नितीनच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण पाहतोय झेल पकडत असताना पाहायला मिळेल. विकेटचं प्रदर्शन घडवून आणलंय. चांगली गोलंदाजी आता कपिलच्या माध्यमातून. चांगला फटका होता नितीनच्या बॅट मधून. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर सीमारेषा लगत ही झेल पकडण्यात आली. झेलबादच्या स्वरूपात नितीनची विकेट माघारी येते. धावफलक 27 या आकड्यावरती थांबलंय. चांगली गोलंदाजी कपिलची आपण पाहतोय. कपिलसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर का कमावली तर करण माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कपिल गोलंदाजी मार्ग वरती अद्यापपर्यंत चांगली कामगिरी करत असताना स्ट्रायकर एंडवरती पोहोचला रोहित. रोहितच्या बॅट मधून फटका भरपूर उंचावरती. स्वतः कपिल जेल खाली आलाय. कुठल्याही प्रकारची चुकी न करता आत्मविश्वासानं पकडली आहे जेल. इथून आपण पाहतो आणखी एक हादरा लागला जाईल पोशीर संघाला. असं वाटलं होतं इथून पुढे पोशीर संघासाठी समीकरण सोपं होत जाईल, परंतु धोक्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना कपिल चांगली कामगिरी करतो. 4 चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 विकेट कमावत असताना पाहायला मिळाला कपिल. अवघे 1च धाव अद्यापपर्यंत खर्च केलं. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा या षटकामधील खेळ बाकी आहे. धावफलक थांबलाय 27 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज जीवन स्ट्रायकर एंडवरती पोहोचत आहेत. यावेळेस आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू बाला मिळाला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डेंजर झोनकडे जीवन माघारी परतावा लागेल. धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी येताना बाला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बाला मिळालं. जीवनची देखील विकेट माघारी येईल. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट बाला मिळते. धावफलक एका आकड्यानं 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही पोशीर संघाला 17 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. एक चांगलं संघर्ष, चांगला घमासून युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी करत असताना कपिल पाहायला मिळेल अशा एका निर्णायक षटकाची गरज होती आणि ते षटक आता हाताळत असताना कपिल खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. या षटकातील आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज कैलास ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट सांगत असताना त्रिपला चिट करतोय कपिल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय त्रिपला चिटच्या स्वरूपात आलेली विकेट माघारी येते. मोठी विकेट माघारी आली आहे. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी बनवाव्या लागतील. 17 धावा. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू असं समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 17 धावसंख्येची. 6 चेंडू 17चं समीकरण आपण पाहू शकाल. वैयक्तिक
15 धावसंख्येवरती उत्तम पाहू शकाल. स्ट्रायकर एंडवरती आहे. पोशीर संघाची जमेची बाजू पाहिली तर उत्तम पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आता आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलेत कुणाल. पहिल्या चेंडूवरती उत्तमच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकारांना आपण पाहतो सुरुवात करत असताना या षटकाची शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 17चं समीकरण होतं. आता समीकरण बदलत असताना पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. कुणाल जसा गोलंदाजी मार्ग वरती आला वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत होता उत्तम. आल्या आल्या लगेचच आपण पाहतो षटकार लगावत असताना पाहायला मिळाला उत्तम. येणारे 5 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 11चं समीकरण आहे उत्तम. स्ट्रायकर एंड वरती ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिलाय. यावेळेस आपण पाहतोय उत्तमच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आला षटकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावत असताना खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. 17ची गरज होती. आपण पाहतोय 10 धावा 2 चेंडूवरती कमावत असताना येणारे 4 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकामध्ये कपिल आला होता. 2च धावा खर्च केला तब्बल 4 विकेट कमावल्या. असं वाटलं होतं कुठेतरी आता बॅकफूट वरती थांबलाय पोशीर संघ परंतु तदनंतर उत्तम शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना तब्बल 10 धावा 2 चेंडूवरती कमावत असताना पाहायला मिळेल. आता येणारे 4 चेंडू विजयासाठी गरज असेल 7 धावसंख्येची. विनंती असेल पंचांना सामना स्पीडअप करायचा आहे. यावेळेस दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात परंतु एक टप्पा करेश सीमारेषा पलीकडे पाहायला मिळेल. 4 धावा 4 धावेनं धावफलक उंचावत असताना विजयाच्या समीप जात असताना पाहायला मिळेल 42 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू विजयासाठी 3 धावा. निर्णायक क्षण आपण पाहतो आता मैदानामध्ये. उत्तम उत्तम कामगिरी करत असताना खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. लास्ट 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. यावेळेस हलक्या हाताने फटका डीप मध्ये अक्षय. 1 धाव कंप्लीट झाले. डेंजर झोन कडे उत्तम पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपात विकेट माघार येत असताना पाहायला मिळेल. विनंती असेल डगआउट मधील प्लेयर कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका. कमिटीच्या नियमानुसार जर का जास्त आवाज राहिला तर आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. दोन चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करा.
विनंती करतो पंच आपण सामना स्पीडअप करा. निर्णायक क्षणी सामना जाऊन पोहोचला. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 45 धावसंख्येचं आव्हान ठेवल्यानंतर त्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये सामना जाऊन पोहोचला. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कुणाल गोलंदाजी मार्गवरती उत्तम स्ट्रायकर एंडवरती आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास आता कितपत यशस्वी करणार याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस कुणाल तयार होतोय. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्राकडे चेंडूला टोलवलंय. 4 धावेनं मॅच विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल पोशीर टीम. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. उत्तम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूवरती निर्णायक 34 धावा कमावणारा उत्तम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल उत्तमला लगेचच आपण टॉस बॉक्स कडे या. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आणि ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी.